नवरात्रीच्या घटमालेसाठी प्रामुख्याने वापरली जाणारी फुले कोणती? नवरात्र म्हणजे 9 देवींच्या 9 रूपांची 9 दिवस पूजा. हा सण भारतात विविध पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? घटस्थापनेनंतर 9 दिवस दररोज वेगवेगळ्या फुलांच्या माळा देवीला अर्पण केल्या जातात. पण काही ठिकाणी वेगवेगळी फुलं मिळत नसली तरी त्यांनी झेंडूची फुलं अर्पण करावीत. जाणून घ्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणती फुले व्हायची परंपरा आहे. पहिली माळ, या दिवशी पिवळ्या रंगाची शेवंती व सोनचाफ्याची फुलं वापरली जातात. काही ठिकाणी विड्याच्या पानांची माळ करून ती घटावर अर्पण केली जाते. दुसरी माळ, पांढरी फुले, मोगरा, चमेली, तगर, अनंत इत्यादी फुलांची माळ अर्पण केली जाते. तिसरी माळ, तिसऱ्या माळेला निळ्या रंगाची फुले जसे की गोकर्ण किंवा कृष्ण कमळाच्या माळा देवीला वाहिल्या जातात. चौथ्या माळेला भगवी किंवा केशरी, अबोली, अशोक इत्यादी फुलांचा वापर केला जातो. पाचवी माळ, या दिवशी बेलाची माळ किंवा कुंकवाची माळ देवीला अर्पण केली जाते. सहावी माळ, कर्दळीच्या फुलांची माळ 6व्या दिवशी देवीस अर्पण केली जाते. सातवी माळ, या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ देवीला वाहिली जाते. ही परंपरा खूप प्रचलित आहे. आठवी माळ, 8व्या माळेला तांबड्या रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाब यांची माळ अर्पण केली जाते. नववी माळ, 9व्या दिवशी कुंकुमार्चन केले जाते, म्हणजे देवीला कुंकवाने पूजन केले जाते. काही ठिकाणी यामध्ये कुंकवाच्या माळेचाही समावेश असतो. धन्यवाद.